शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 19 जुलै 2024 शुक्रवार आजच्या दरम्यान राज्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्रातील 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, लगेच आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। मोठा जोरदार पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, मात्र काही भागात पावसाचा जोर जास्त राहील। यामध्ये सोलापूरच्या भागाला आजच्या दरम्यान मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, अहमदनगरच्या भागात मात्र आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, कोकणात पाहिले असता कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आजपासून पुढील 48 तास झालेली पाहायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड एकंदरीत सर्वच उत्तर महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण तयार होईल, तर रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होईल। मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।